तारापूर संघाने जिंकलेला आहे, आपला काय निर्णय असेल? फलंदाजी प्रथम आम्ही घेतो. फलंदाजी घेताना आपला कुठला प्लॅन असेल की जिथपर्यंत आपण फलंदाजी करताना कुठल्यापर्यंत टार्गेट ठेवू शकता? टार्गेट नॉर्मली 60+ धावांचंच असेल आमच्यासाठी, कारण गोलंदाज आहेत आमच्याकडे चांगले. त्याचप्रमाणे तारापूर संघ सह बलाढ्य आहे, आज त्यांच्याबद्दल काय प्लॅनिंग आपल्या मनामध्ये आहे का? हो, फायनलला टीम आहे म्हणजे बलाढ्यच आहे आणि आपलीच टीम आहे, तारापूरची माझीच टीम आहे. दोन्ही संघाला सर्व समाज बांधवाच्या वतीने बेस्ट ऑफ लक आणि ओळख परत करेल. खरोखरच भंडारी प्रीमियर लीग पर्व दुसरे वर्ष पहिले कुडण आयोजित ह्या स्पर्धेच्या मेगा फायनलचा हा सामना कोण ह्या BPLचा मानकरी ठरतो तो पाहूया. ह्या स्पर्धेचा फायनलचा टॉस तारापूर संघाने प्रथम जिंकलेला आहे, प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. मी सर्व ओळख परत होईल. ह्या मेगा फायनलसाठी आपल्याला पंच म्हणून लाभलेले न्यूट्रल पंच अभि हंबिरे, अभि तांडेल आणि भूषण हंबिरे आणि थर्ड अंपायर असतील हार्दिक तामोरे. स्कोररची भूमिका पार पाडतील संजय पाटील आणि दर्शन हरेश्वर म्हात्रे. सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करेल की आपल्या मुख्य व्यासपीठाकडे त्यांनी स्थानापन्न व्हायचे आहे.
जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैत्री. त्याचप्रमाणे दोन्ही संघाच्या 12व्या प्लेयरने सुद्धा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला बलटो आपण मॅचकडे. बॅड लाईट येईल त्यासाठी थोडीशी विनंती आहे की आपण लवकर मॅच स्टार्ट करा. मैत्री ग्रुप गिरीश बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. वळूया आपण फायनल मॅचकडे. आणि कुणाल भी आमच्यासोबत जोडला जाते. कुणालजी आपण अंतिम मॅच आहे मॅच यादगार राहणार आहे. जिंकणारा संघ 2026चा चॅम्पियन बनणार आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाचं सातत्य आणि त्यानंतर त्यांचं टीमवर्क त्यांना क्वालिफाय केलं आहे अंतिम मॅचकडे. एका बाजूने अगदी एका बाजूने आपण टीम पाहिली तर तारापूर वॉरियर्स मागच्या 2 मॅच 1-1 धावांनी ज्यांनी जिंकलाय, खडतर प्रवास केलाय आणि खडतर प्रवास करून मात्र इथपर्यंत पोहोचलेत. इथे याचसाठी केला होता अट्टास. शेवट गोड बाबा, आपण येऊन पोहोचलो या अंतिम मेगा फायनल मॅचमध्ये. भंडारी प्रीमियर लीग 2026चं हे पर्व, दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातली ही फायनलची मॅच ती आपण मैदानात पाहतोय. टीम एका बाजूने मैत्री ग्रुप कुडन पालघर आणि त्या विपक्षात टीम तारापूर वॉरियर्स. या दोन टीम मधला हा संघर्ष. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचला होईल सुरुवात. याच दरम्यान आपण बघतायत अमोकजी म्हात्रे सरांना आपलं ATM ओपन केले आणि त्यांनी सांगितले 3 षटकार किंवा 3 विकेट, बॅक टू बॅक 3 विकेट 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि 3 षटकारासाठी ही 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना एक संधी आहे आणि ती फायनलच्या अंतिम चेंडूपर्यंत राहणार आहे. तुमच्या कलागुणांना वाव देण्याचं काम. थोडं सहकार्य करायचं आहे. कृपया खेळाडूंसाठी त्या चेअर्स आहेत त्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. सर्व समाजबांधव व क्रिकेटप्रेमी यांना विनंती आहे की ते ज्या खेळाडू कक्षामध्ये आहेत तिथे खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. कमिटी मेंबर्स व सर्व समाजबांधव धन्यवाद. अमोकजी म्हात्रे साहेब या ठिकाणी बघतायत की पारितोषिक त्यांच्या माध्यमातून डिक्लेअर झालं आहे. 3 विकेट 1000 रुपये, 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक. देऊया आपण बेस्ट ऑफ लक. चिन्मय आलाय आणि प्रज्वल, आणि प्रज्वलच्या सोबतीने आपण बघतायत विधित राऊत. भूषण अंबिरे आम्हाला सांगतायत मॅचला होते स्टार्ट. पहिला चेंडू चिन्मय पाटील. प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी आपण बघतायत. ओहो, संधी होती ती विकेटची. थोडंसं कॉल आपण तितकंसं चांगला झालेला नाही. कुणाल विकेटची संधी होती. जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू जर गॅदर झाला असता नक्कीच धोका होता. कॉलिंग नव्हतं प्रॉपर. फायनलची मॅच आहे, कुठेतरी प्रेशर आहे दोन्ही टीमवर आणि फायनलच्या मॅचमधनं या अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात. जिथे कॉलिंग प्रॉपर नव्हतं प्रज्वलकडनं. धावत सुटला होता विदित, मात्र जिथे जसा सेफ झोनमध्ये आला सेफ झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधनं प्रज्वल करता. ही सिंगल ती वेगानं अर्जित केली आहे. क्षेत्ररक्षक आहे मागे. बॉलची फेकी येते. धावसंख्या 60 झाले सिंगलनं. 36 चेंडूंचा खेळ शेष आहे. सुंदर नियोजनाचा भाग म्हणजेच आपण 6 षटकांची फायनल मॅच खेळतोय. चिन्मय पाटील उभरता व सितारा आहे आणि एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. चांगला हायटेड गोलंदाज आपल्याला बघायला मिळते. उंची जास्त आहे. आम्हा ॲक्शन खूप चांगली बघायला मिळते. संतोषजी गिणी साहेबांचं शुभागमन झालंय. प्रज्वल त्यांचा मुलगा आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन आहे आणि त्यांच्या वडिलांचं शुभागमन इथे होते. वेलकम संतोषजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रज्वलच्या समोर आपण चिन्मयला बघतोय. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण अंतिम मॅच आहे आणि अंतिम मॅच वेळेवरती होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्राईज वितरण सोहळा आणि भरपूर वेळ आहे जाणार आहे आपला. त्यासाठी योग्य वेळ या ठिकाणी 6 षटकांसाठी असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधनं चांगला बॉल टिप यॉर्कर तो टाकलाय. मागे यस्ट्यांच्या पाठीमागे बॉलला घेऊन गेलाय. डॉट बॉलची होती उद्घोषणा. चांगला चेंडू तो इथे हाताळला जातोय चिन्मयकडनं. दर्जेदार गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक ते आपण मैदानातनं पाहतोय. फायनलची मॅच आहे.
अगदी 2026चा चॅम्पियन कोण बनेल याकरता दोन टीम संघर्ष करतायत मैदानातनं. डॉट बॉलची होती उद्घोषणा. थोडासा ॲक्रॉस खेळला, सरळ बॅटने खेळला असता कदाचित धाबा आल्या असत्या. होरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. पुढील चेंडू इथे मात्र आपण बघतायत खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला दिशा दिले. अलॉंग विथ द कार्पेट खेळला गेला. मिड विकेटचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रूमध्ये येते. 30 यार्डमध्ये चेंडूला फील्ड करेल. तदवर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या बघायला मिळते 2. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 2 धाबा. तिथे चिन्मयचा षटक ते आपण मैदानातनं पाहतोय. चेंडू ते आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 4 बॉल 4 चेंडू हाताळलेत. पॉवर प्लेचे ओव्हर आहे तिथे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा बॉल प्रज्वल करता मात्र इथे कॅपमध्ये खेळलाय. मागे डीपला आहे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला जिथनं बॉलची फेकी येईल. पुन्हा एकदा एक सिंगल अर्जित होती आहे. चिन्मयचं नियंत्रण खूप चांगलं राहिले. फुलटॉस होता परंतु थोडासा खाली होता. चांगली गोलंदाजी इथे बघायला मिळते चिन्मयकडनं. पहिलं षटक एक प्रभावशाली राहिले. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून जर हा चेंडू चांगला हाताळतोय तर चिन्मय पाटील हा पुढे येताना आपल्याला बघायला मिळेल. संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून चिन्मय पाटीलची वर्णी लागते मैत्री ग्रुप कुडण पालघरमध्ये. इथे मात्र स्लॉटमध्ये आलाय चेंडू. इनपिचच्या वरनं पिच केलाय. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रूप. धावसंख्या 4ने फ्लाय झाले आणि पोहोचते ती तब्बल 7 धावा. षटक संपले पहिलं. देऊया आपण बँजोवादक यांना संधी आणि येऊया मॅचकडे. अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. फक्त 2 मिनटं मॅच स्टॉप करायचे. आपण बघतायत आदरणीय रविचंद्र बांदोळकर साहेबांचं शुभ आगमन. मुख्य मंचावरती शुभ आगमन या ठिकाणी झाले आपण बघतोय. चला वळतोय आपण मॅचकडे. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला अटेम होता या ठिकाणी सनी यांचा. कुणाल सनी यांची गोलंदाजी खूप चांगली राहिले. फिंगर रोल करतायत. हलकासा टर्न बघायला मिळतोय आणि प्रामुख्याने ते फलंदाजाचं जे फुटवर्क आहे ते चांगलं रीड करतायत. नक्कीच तेच महत्त्वाचं आहे कारण की मॅच महत्त्वाची आहे आणि अगदी बॅटर जसा खेळतोय ना अगदी त्याचा बदल आले ते ओळखून ती गोलंदाजी होती. इथनं मात्र इथे अतिरिक्त उसळी पाहिली आपण या बॉलवरनं. चांगला चेंडू तो इथे आता हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. कोणत्याही प्रकारची धाव ती इथनं नसेल. निर्धाव चेंडू आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं होतं परंतु गोलंदाजी खूप चांगली राहिली. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला. एक्युरेसी परफेक्ट आहे. फ्रीडम देत नाही आहे. रिस्क खोलण्याची संधी देत नाहीत. त्याच्या मागचं कारण आहे डिसिप्लिनने गोलंदाजी होते इथे. पुढील चेंडू
पुढचा बॉल या ओव्हरमधनं मात्र इथे इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक जागा बनवली आहे. बॉल जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप. बॉल जाईल सीमा रेषा पार. येतोय इथे भंडारी प्रीमियर लीग चौकार 4. थँक्यू डीजे डीजे डीजे. तर आपण बघतायत अमुकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 3 विकेट घ्या 1000 रुपयाचे मालक बना, 3 षटकार मारा, 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी असणार आहे. सगळ्यात पुढचा बॉल या ठिकाणी चांगल्या बॉलच्या हाताळणी ती मैदानात आपण पाहतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव इथे दिली जात नाहीये. या अगोदर चौकार मारला होता मात्र इथे डॉट टाकला जातोय. एक तेरी तो एक मेरी तेही दाखवून देतोय गोलंदाज. पुढचा बॉल थोडासा सफल झालाय. पुढचा बॉल मात्र पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझिंग जागा बनवली आहे. 2 क्षेत्ररक्षक त्यामधनं गॅप काढण्याचा प्रयत्न मात्र चिन्मय आहे त्या ठिकाणी आणि बॉलची फेकी येते अगदी तशी फेकी येईल. सिंगल अर्जित होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 12 धावा बिनबाद 12 ही सध्याची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. टीम बांदिवडकर साहेबांकडून आत्ताच ATM कार्ड ओपन झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक हे लागू झालेलं आहे. लगा तो आबाद नाही तो बर्बाद या फटक्याचं वर्णनच आहे जिथे डॉट बॉलची होती उद्घोषणा. निर्धाव चेंडू स्विचेट खेळण्याचा प्रयत्न जो काही राहिला मात्र इथे डॉट टाकलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती 6.0च्या सरासरीनं बिनबाद 12. आणि याच दरम्यान आपण बघतोय अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष आदरणीय नवीनचंद्र बांदिवडेकर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे दोन्ही संघासाठी असणार आहे. आदरणीय अध्यक्ष साहेब या ठिकाणी मात्र मॅचचा मुराद आनंद आपल्या मुख्य मंचावरून घेत आहेत आणि आपल्या समाजातील जे तारे सितारे आपण मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन बघतोय त्यांना मोटिवेट करण्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 500 रुपयाचं पारितोषिक सरांच्या माध्यमातून अनाऊन्समेंट झालं आहे. अमुकजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपये, 3 विकेटसाठी 1000 रुपये. कुणाला या ठिकाणी बिग अपॉर्च्युनिटी आहे सर्व खेळाडूंसाठी. नक्कीच पैसा कमावण्याची नामी संधी आहे. आपला खेळ दाखवा आणि अगदी भरघोस बक्षिसं मिळवा. तिथे 4व्या मॅचमधनं ओव्हर नंबर 3 करता बॉलिंग ट्रॅकवरनं चिन्मय आलाय. आपल्या वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक आहे. पहिल्या 2 ओव्हरला 12 बनल्यात. विकेट जरी गेली नसली ना तरी 12 झाल्यात. मात्र हे संध्याकाळचं सत्र आहे. इथनं जर 50-45 प्लस धावा जर झाला तर एक फायटिंग स्कोर आहे संध्याकाळच्या सत्रातला अजित सर. येस नक्कीच 2 षटकं संपलेली आहेत आणि धावा स्कोर कार्डवरती 12. 6ची सरासरी मेंटेन केली. थोडंसं स्पीडअप करा वेळ. सेकंड इनिंगमधनं बॅटिंग तुम्हाला करायची आहे. मैत्री ग्रुप कुडन पालघरला. पुढील चेंडू वेगवान चेंडू होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. चिन्मयनं प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. जिम्मेदारी असते ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून. एक्युरेसी परफेक्ट ठेवलं आहे. वेगावरती कंट्रोल आहे आणि टप्पा खूप चांगला बघायला मिळतोय. ज्याला आपण गोलंदाजीमधलं अनुशासन म्हणतोय ना ते चिन्मय पाटीलनं सातत्याने दाखवलंय. पुढील चेंडू चिन्मय. हॅलो फुल टॉस होता. यावेळेला आपण बघताय स्वीप केलंय. लॉंग लेगमध्ये चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एका धाब्याने स्कोर कार्ड पोहोचेल ते म्हणजेच 13 वरती. 13 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्या. टीम तारापूर वॉरियर्स अगदी डगआउटमध्ये पाठीराखे ते तारापूर वॉरियर्स टीमच्या दोन्ही टीमला अगदी पाठिंबा देणारी बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी यूट्यूबच्या माध्यमातूनही बराचसा प्रेक्षक वर्ग जोडला गेला. या अंतिम मॅच करता त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा भंडारी प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधनं मात्र इथे बॅक टू द बॉलर खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफवरचा तो पुढे सरसावलाय. जवळजवळ मिड ऑफला आला जिथे क्षेत्ररक्षण त्यानं बॉलला केलं आणि फेकी करेल. धाव 1 कंप्लीट होती आहे. खूप चांगलं कंट्रोल बघायला मिळतोय चिन्मय यांचा. ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज कसा असावा ते दाखवताना चिन्मय पाटील एका रिदममध्ये गोलंदाजी करतायत.
परफेक्ट रिदम इथे बघायला मिळतंय. मोमेंटम गोलंदाजानं आपल्या बाजूने शिफ्ट केलंय. पुढील चेंडू ते मात्र जास्त वेग देण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं दिशाहीन गोलंदाजी आहे. तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे, तर तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल तर नक्की चॅलेंज तुम्ही करू शकताय. डिस्कस चाललंय चिन्मय यांचं विकेट किपर यांच्यामधलं आता संभाषण आपण बघतोय, तर त्यांना डाऊटफुल असेल तर या ठिकाणी आपण बघताय चॅलेंज केलं गेलं. याच दरम्यान आपण बघताय अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष आदरणीय नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्समेंट झाले. अमोघजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून 3 विकेट आणि हॅट्रिक षटकारांसाठी 1000 1000 रुपयाचा कॅश प्राईज. इट्स अ फेअर बॉल. आपण या ठिकाणी बघतोय रिव्ह्यू कंटिन्यू राहणार आहे. अंपायर डिसिजन चेंज करत आहेत आणि चांगला चेंडू बघायला मिळतोय. पुढील चेंडू पुढचा बॉल या ओव्हरमधनं चिन्मय बॉलिंग ट्रॅकवरनं प्रज्वलच्या विपक्षात. मात्र इथे बॅटची कट आणि पंचांनी दिलाय दुजोरा आणि विकेट जातीये. बॅटरला परतावं लागेल. एक महत्वाचा बॅटर बॅक टू डगआउट. प्रज्वल परतावं लागेल. विकेट जातीये बॅटर बाद. नक्कीच एक मोठी विकेट आहे. मागच्या 50 धावांची नाबाद जिंदाबादची इनिंग होती. इथे फायनल मॅचमध्ये भरपूर अपेक्षा होत्या आणि ती अपेक्षा पूर्ती करताना मात्र त्यांना अपयश आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दीपक म्हात्रे. दीपकला इथे मात्र आपली क्लास गुणवत्ता आपला नॅचरल खेळ दाखवायचा आहे, कारण फायनल मॅचमध्ये त्याच्याकडे संधी आणि तो दाखल झाला आहे. दीपक जो सध्या चांगल्या रिदममध्ये चांगल्या मोमेंटम त्याच्याकडे, त्याचं नाव आहे दीपक. मागच्या मॅचमध्ये दर्जेदार बॅटिंग ज्यानं केली आहे तो दीपक मात्र आल्या मात्र पहिलाच बॉल पॅडलाईनवरचा बॉल होता, जिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटचा प्लम्बलिंग होती. त्या ठिकाणी सिंगल धावावर जित होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाईल. 15 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. टीम तारापूर वॉरियर्स संघ 3 षटकं आणि 15 धावा. इथून मात्र गिअर चेंज केला जाईल का? ड्रायव्हिंग सीटवरती येतील का? कुठल्या गोलंदाजावरती आक्रमकता दाखवतील? असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत तारापूर वॉरियर्सच्या खेळामध्ये, कारण त्यांच्या गोलंदाजांना हवा आहे तो सायकोलॉजी ॲडव्हान्टेज, मानसिक आधार, आणि तो रनांचा आधार जर द्यायचा असेल कुठेतरी मात्र 18 चेंडूमध्ये तो आपला इंटेन, इम्पॅक्ट, आपली ताकद, आपलं सामर्थ्य दाखवावं लागणार आहे आणि त्यासाठी काही रिक्स, बरेच शॉट तुम्हाला खेळावे लागणार. परंतु गोलंदाजाचं कौतुक होते सनी पाटील असेल किंवा चिन्मय पाटीलनं जो रिदम, जो मोमेंटम, जो डिसिप्लिन दाखवला आहे तो जबरदस्त आहे. सर एकच म्हणेन, ही जोडी मैदानात अशी आहे ना, जर थोडासा वेळ जर मैदानात जर या जोडीने घालवला ना तर चांगला खेळ करू शकतात. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय हेच 2 बॅटर मैदानात राहिल्यानंतर एक धाव चांगली टोटल उभारली होती. मात्र समोर दीपक आहे त्याच्या विपक्षात. बॉलिंग ट्रॅकवर पुढचा बॉल चांगला टर्न पाहिला आणि फसावलाय. इथे परतावं लागेल. दीपक मात्र बॅक टू डगआउट. बिग विकेट गॉन. बॅटर बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपण धक्का लागलाय दीपकच्या रूपानं भरपूर मोठा, आणि या धक्क्यातून जर सावरायचं असेल तर नवीन बॅटरच्या मैदानामध्ये इन ॲक्शन होत आहेत. प्रणय पाटील दाखल झालाय. संकट काळामध्ये प्रणय पाटीलला दाखवून द्यायचं आहे की तारापूर वॉरियर्ससाठी आमचं जो प्रयत्न असणार आहे तो भरपूर मोठा असणार आहे. एका बाजूने सनी पाटीलनं आपल्या चेंडूवरचा टप्पा, गोलंदाजीमधला टप्पा नियंत्रण मिळवलं आणि चक्रव्यूहामध्ये फसवलं गेलं. फलंदाज बाद झाले. त्याच्यानंतर प्रणय इन ॲक्शन बघायला मिळतोय. धावसंख्या थोडीशी थांबली, थोडीशी स्टेवॉन आहे, थोडंसं स्ट्रगल करत आहेत. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं बेस्ट द्यावं लागतं. 100% तुम्हाला द्यावे लागतात मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू उलटॉसा इनफिल्डवरनं पिच करतायत. फटक्यामध्ये जोर नाही आहे. सिंगल मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. कुणाला इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. संघ बॅटिंग करणारा, रन्स हॅव टू बी स्कोर अँड विकेट हॅव टू बी सेव्ह, अशा परिस्थितीमध्ये संघ थोडे जाताना दिसतोय आपल्याला. नक्कीच धावा झाल्यात 16. कुठेतरी
फायनलची मॅच आहे. थोडासा दोन्ही टीमवरचा प्रेशर आहे, पण खूप जास्त प्रेशर सध्या तारापूर वॉरियर्सवर आहे, कारण की धावा झाल्या पाहिजेत या अनुषंगानं ते प्रयत्न करतायत. पुढचा बॉल इथे थोडासा शफल झाला होता विदित, मात्र इथे डॉट बॉल कोणत्याही प्रकारची धाव नसेल या बॉलवरनं. की हलकीची फ्लाईट देतात सनी पाटील आणि त्याच्यानंतर फिंगर रोल करतायत. त्यामुळे फलंदाजाला जो ताकदीचा फटका खेळायचा असतो त्याची ताकद थोडीशी विभाजित होते आणि तिथे फायदा होतोच गोलंदाजाचा. सनी पाटील रट्टामोर्द विकेट फिरवलाय. हा ऑफ ब्रेक आहे, हा वेगवान आहे आणि पडल्यानंतर आपण बघतोय बाउन्स टर्न ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्यात. नक्कीच गोलंदाजाकरता एक नोटिफिकेशन आली आहे. वन बाउन्स हा इशारा पंचांकडनं येतोय. स्क्वेअर लेग पंचांकडनं. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल या ओव्हरमधनं समोर विदित आहे, मात्र इथे 38 सर्कलमध्ये थोडीशी चुकी आणि जशी काही चुकी होईल धावा कंप्लीट होतील. इथे 2 या 2च्या मदतीने धावा पुढे जातील. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 18 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात 18 रन त्या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा चेंडू शेष आहे आणि धावा येते 18. अभी नाही तो कभी नाही. समय की मांग वक्त का तकाजा. इथून जे काही चेंडू शेष आहेत ते मात्र तारापूर वॉरियर्ससाठी बहुमूल्य आहेत. त्यांचं मूल्य अनमोल आहे. बॅकफुटला गेले आहे, थोडासा जागा बनवण्याचा प्रयत्न आहे गलीला. एक फक्त धाव मिळणार आहे. चक्रव्यूह काय जबरदस्त रचला गेला आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. और अक्सर कहते हैं कि चक्रव्यूह तो सारे अपने ही रचते हैं. ये कल भी सच था और आज भी सच है. संभाल के रखो अपनी पीठ को दोस्तों, क्योंकि शाबासकी और खंजर दोनों वहाँ पर ही मिलते. त्यासाठी आवश्यकता असते आणि तेच इथे बघायला मिळते. मॅच चांगल्या स्थितीमध्ये जाते कुणाल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा स्कोर कार्डवर लागल्यात 19 धावा. तिथे विकेट्स गेल्यात 2. किमान 40 ते 45 हा फायटिंग स्कोर करावाच लागेल टीम तारापूर वॉरियर्सला. इथनं फाईट जर द्यायची आहे ना टीम मैत्री ग्रुप कुडन पालघर टीमला, तर मात्र धावा त्या येणं गरजेचं आहे. येणारे 12 बॉल ते इथनं शिल्लक आहेत आणि टीमचा एक मुख्य गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. ओव्हर नंबर 5ला करेल सुरुवात. महेश राऊत आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं. कॅप्टन स्वतः आणि कॅप्टन आलाय आता गोलंदाजीला. जोरकस खेळलाय. डिपेक्षा कव्हरचं क्षेत्र जिथे निवडलंय. बॉलची फेकी येते तिथनं सिंगल अर्जित होती आहे. ज्या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर टोटल 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. महेश राऊत राईटा मोर द विकेटचा मारा करतायत. पुढील चेंडू घेऊन फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील विचारला गेला आहे आणि इथे मात्र फन्स होकार दर्शवताना आपण बघतायत की प्लम मध्ये पकडले गेले आहेत. विकेट गिरता हुआ, मोज़ेक प्ले होता हुआ. कौन डिसे थोडासा कठीण वेळ आहे ती म्हणजेच तारापूर वॉरियर्ससाठी. आणि नेहमी म्हटलं जातं कठिन समय वो तिजोरी है जहाँ पर आपको सफलता के हथियार मिला करते हैं. आणि त्यासाठी जीवनामध्ये कठीण काळ ही आवश्यक आहे. आता इथून जर सफलता के हथियार अगर मिल गए तारापुर वॉरियर्स को तो आने वाला पल, आने वाला सेकंड हाफ काफ़ी दिलचस्प बनेगा कुणाल. नक्कीच फाईट करणारा संघ आहे तारापूर वॉरियर्स. मागच्या 2 मॅच त्या आठवाव्या लागतील. कसा संघर्ष केलाय. शेवटची मॅच आहे, फायनलची मॅच आहे. इथे नवीन सन्मान्य हर्षल सावे यांचं आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बॉलला फील्ड केलंय. फेकी येते, सिंगल अर्जित होईल. धावसंख्या 1ने आकार घेते. 21 झालेले आहेत. षटक क्रमांक आपण 5वं बघतोय आणि 3 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. एकंदरीत या पहिल्या हाफमधले 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 21 टोटली जर आपण बघितलं तर 5 षटकांपर्यंत म्हणजे या 3 चेंडूपर्यंत अधिराज्य राहिले फिल्डिंग टीमचं. अंकुश ठेवलाय स्कोरवरती. इथून मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडला थोडेसे आले होते. शफल होऊन चेंडूला लाफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु महेश राऊत आहे प्रचंड अनुभवाचे धनी आहेत ते
अनेक स्पर्धा जवळून खेळलेल्या आहेत, अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि तिथला जो अनुभव आहे तो आपल्या इथे बेनिफिशियल कॉजमध्ये परिवर्तन करताना जखडून ठेवतोय तारापूर वॉरियर्सच्या शिलेदारांना. तारापूर वॉरियर्स एकच विचार करते, या धावा येऊ देत त्या कशाही येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल महेश, बॅक टू द बॉलर खेळलाय, जिथे गोलंदाजानं स्वतःच आपल्या फॉलोअरमध्ये बॉलला फील्ड केलंय. नवसंख्या स्कोर थोडंसं सेवन बघायला मिळतोय. अंतिम चेंडू घेऊन तयार होतील पुनश्च गोलंदाज. यावेळेला आपण बघतायत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, बॅटची आतली कडा लागते, चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय, हा येतो या ठिकाणी संघर्षाचा हलकासा शंखनाद करणारा चौकार आलाय. धावसंख्या 26 वर पोहोचते. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून कमीत कमी धाबा देण्याचा प्रयत्न असणार आहे मैत्री ग्रुप कुडण पालघर संघाचा. त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग करणारा संघ सांगेल 2-3 मोठे शॉट आले, अबोव 40चं टार्गेट सेट केलं. या मॅचमध्ये आम्ही थोडंसं टफ फाईट करू शकतो. ऊर्जा पॉझिटिव्ह थिंकिंग आपण मैदानाच्या आतमध्ये निर्माण करू शकतोय आणि त्यासाठी चालणार आहे. हर्षलदादा सावे यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. शेवटचा आणि अंतिमचा षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 6 ला सुरुवात करतोय गोलंदाज वीर बजरंग श्री मंगलमूर्तीचे संघमालक, कृपया त्यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजेश म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्कवरनं, मात्र इथे तसेच केळवा आर्यन्स देवपरी यांचे संघमालक, त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली तसेच लक्ष 11 तसेच संसाई जीविका 11 त्यांनाही सुद्धा विनंती आहे संघमालकांना, कृपया त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच साई फ्लेक्सेस मान त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय भावेश पाटील, मान फ्रॉम मुरबे. आणि समोर येतो कुशल. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. जिम्मेदारी घेतले फलंदाजांना, लेफ्ट हँड बॅटर आहेत आणि ती जिम्मेदारी या ठिकाणी समर्थपणे पार पाडण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे, झेलचा पाटेम आणि झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावासाठी वेगाने येत आहेत भावेश आणि दोन्ही धावा परिपूर्ण होतील. संसाई संघाचे संघमालक त्यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. तसेच केळवा आर्यन्सचे संघमालक त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या 2 आकार घेते. शिवसाई कुडण त्यांचे देखील संघमालक यांनी मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच साई फ्लेक्सेस मान त्यांचेही संघमालक यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. 28 धावा स्कोअर कार्डवरती आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. डेथ ओव्हरला झालंही स्टार्ट, परंतु जखडून ठेवण्याचं काम मैत्री ग्रुप कुडण सातत्याने करते. ओ हो, इथे आला एक भव्य शॉट, परंतु तोही क्लिअर होत नाही आहे महेश राऊतच्या हातामध्ये विसावताना आणि इथे फलंदाज OUT आउट गॉन. संसाई जीविकाचे संघमालक त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच साई फ्लेक्सेस मानचे संघमालक त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. 2 to go. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील चेंडू उलटॉस होता. यावेळेला थोडंसं आपण बघतोय ऑन साईडला ड्राईव्ह केलं, सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 धावा. कोणाला इथून एक मोठा शॉटची गरज आहे.
एक मोठा फटका येणं खरंच गरजेचं आहे. जिथे टार्गेट सेट करण्याकरता जे बॅटिंग चालू आहे फर्स्ट इनिंगमधनं, भावेश पाटील चप्पाटमधनं बॉलला उडवलंय, मात्र तिथे कॅच कॅरी केली आहे आणि विकेट जाती आहे. भावेश पाटीलला परतावं लागेल. एका इनिंगचा खेळ संपलाय आणि एका इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 29. विजयाकरता धावा कराव्या लागतील त्या टीम मैत्री ग्रुप कुडन पालघर टीमला विजयाकरता धावा कराव्या लागतील त्या 30. सीझन खूप चांगले राहिले आहेत. आमचे अभि दांडेल असतील, हार्दिक तांबोरे असतील आणि आज भूषण हंबिरे त्यांच्या समवेत आपण बघतायत 30चं टार्गेट सेट केलं गेलं आहे. कमी धावांचा पाठलाग इथे करायचा आहे आणि या कमी धावाला जर रोखायचं असणार तर डिफेन्स करायचे असतील तर इथे तारापूर वॉरियर्सची जी स्ट्रॅटजी आहे, त्यांचा जो गोलंदाजीमधला आर्किस्टेड परफॉर्मन्स आहे तो किती घातक असणार आहे याच्यावरती या धन्यवाद. 86 वर्षीय क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीग पर्व दुसरे कुडन आयोजित स्पर्धा वर्ष पहिले. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला जे आर्थिक सहकार्य दिलेले आहे अशा दानशूर व्यक्तीचं मी नाव वाचून दाखवतोय. मान्यश्री मनोज दिवाकर पाटील, मान्यश्री यतीन जाधव साहेब, मान्यश्री राकेश सावे साहेब, मान्यश्री प्रणय प्रमोद म्हात्रे, मान्यश्री भावेश चुरी साहेब, मान्यश्री ॲडव्होकेट राहुल पाटील साहेब, मान्यश्री कुणाल राव साहेब, मान्यश्री सुशील चुरी साहेब, मान्यश्रीयुत विशाल जाधव साहेब, मान्यश्री भावेश आकरे साहेब, मान्यश्री भागोदय म्हात्रे साहेब, मान्यश्री संदीप पाटील साहेब, मान्यश्री दिनेश राव साहेब, मान्यश्री हितेंद्र म्हणजे बाळू पाटील साहेब, मान्यश्री मधुकर दळवी साहेब, मान्यश्री विजय तरे साहेब, मान्यश्री पंकजराव साहेब, मान्यश्री मोहन म्हात्रे साहेब, मान्यश्री यतीन हेमंत पाटील साहेब, मान्यश्री रजनीकांत मामा पाटील साहेब, सपना वीरेंद्र म्हात्रे मॅडम, मान्यश्री रवींद्र बंडा म्हात्रे, प्रियंका म्हात्रे मॅडम, योगिता अजित म्हात्रे मॅडम, मान्यश्री शैलेश म्हात्रे सर, मान्यश्री हर्षद सावे सर, मान्यश्री पंकज नाईक साहेब, मान्यश्री निलेश कुश म्हात्रे, मान्यश्री प्रवीण लांडगे साहेब, मान्यश्री मकरंद पाटील साहेब, मान्यश्री विराज पाटील साहेब, मान्यश्री भागोदय पाटील साहेब, मान्यश्री प्रणित राव साहेब, जनरेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. मान्यश्री अनिकेत पाटील साहेब, माऊली कॅटरर्स भोजनाची व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद. मान्यश्री अंकित म्हात्रे साहेब, डेकोरेटर्स दिल्याबद्दल धन्यवाद. मान्यश्री ज्योतिर्लिंग ज्वेलर्स ॲडव्होकेट हेमंत पाटील साहेब, मान्यश्री रंजन चुरी साहेब, मान्यश्री कल्पेश बंधूजी म्हात्रे पोलीस पाटील कुडन, मान्यश्री महेश राऊत साहेब, मान्यश्री भावेश मोरे साहेब, मान्यश्री जितेश गरज साहेब, मान्यश्री धीरज भंडारी साहेब, मान्यश्री अक्षय किणी साहेब, मान्यश्री संतोष राव साहेब या सर्वांनी आर्थिक सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चांगला डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 30चं टार्गेट सेट केलं आणि व्हेरी फर्स्ट बॉलला महेश राऊतचा आलाय चौकार. अमित किणी थँक्यू. 4नं आगाज केला इथे. टार्गेट जास्त मोठं नाही आहे, परंतु इंटेंट खूप चांगला राहिला आहे मिस्टर महेश राऊत यांचा. स्लॉटमध्ये चेंडू होता, पिच केला इनफिल्डच्या वरनं. आडव्या बॅटने मात्र मारण्याचा फटका आपण बघतोय. एक जबरदस्त शॉट सलेक्शन, बॅटला स्विंग केलं आणि इथे येतोय आणखीन एक. खरोखरच ज्याप्रमाणे शेवटचं नाव जे सर्वांच्या लक्षात राहते त्याप्रमाणे निलेश चंद्रकांत म्हात्रे साहेब यांनी सुद्धा जे आम्हाला आर्थिक सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद. ते बॅक टू बॅक 2 चौकार ते इथे आलेत. या 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 8 धावा. महेश राऊतला आपण स्ट्रायकर एंडवर पाहतोय. संघर्ष करावा लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. मॅच तारापूर वॉरियर्सला जिंकायची आहे तर मात्र इथे पुढचा बॉल स्विच खेळलाय आणि बॉलला पाठवलाय. धन्यवाद. त्याचप्रमाणे मान्यश्रीयुत सुभाष पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला जे आर्थिक सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद. चुकून राहून गेलो होतं, परंतु आम्ही ती चूक सुधारलेली आहे.
सुभाष पाटील साहेब यांनी आम्हाला जे आर्थिक सहकार्य दिल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे हार्दिक धन्यवाद. हॅट्रिक चौकार बघायला मिळत आहेत. लवकर मॅच संपवण्याचा इरादा आहे महेशांचा. 12 झालेले आहेत, 18ची गरज आहे. चौकार हॅट्रिक ती नावावर जाते महेश राऊतच्या. पुढचा बॉल या ओव्हरमधनं पुढे आलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. बॉलला सिंगल चौकार जातोय. थँक्यू. सलगचे 4 चौकार अमितच्या अगेन्स्ट बघायला मिळत आहेत आणि इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झालंय का? हे सन्माननीय मोहन म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे सिंगल अर्जित होतीये, त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्डवर पुढे जाते. धावा झाल्यात त्या टोटल 17 रन स्कोर कृपया कार्डवर. जे संगमालक आहेत त्यांनी कृपया मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. संसाई जीविकाचे संगमालक त्यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. 18 धावांचा एक चांगला स्कोर बघायला मिळतोय. आता उद्या 12 धावांची गरज आहे. विजयाकरता अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 प्रज्वल आलाय गोलंदाजीला. बॅटिंगमधनं निराश केलंय, गोलंदाजी करण्याकरता येतोय. प्रज्वलचं षटक ते इथनं असेल. स्ट्रायकर रेंडवर प्रतीकला आपण पाहतोय, प्रतीक म्हात्रे. पी फॅक्टर तो मैदानातनं दिसतोय. प्रज्वल टू प्रतीक. पहिला बॉल या ओव्हरमधनं इनफिल्डच्या वरून खेळलाय. क्षेत्ररक्षक भावेश पाटील आहे मागे क्षेत्ररक्षण करण्याकरता. सिंगल ते इथे अर्जित होती आहे, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 19. ते मात्र प्रेशर पूर्णतः गोलंदाजी टीमवरती बघायला मिळत आहे, कारण चांगली स्टार्ट झाली. बॅक टू बॅक 4 चौकार बघायला मिळाले. योगेश किणी साहेब त्यांनी कृपया लवकर मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. फॅन्सी शॉट, अल्टी पलटी चेंडून मारलंय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. कल्टी पहिला षटकार आलाय. सन्मान्य जयप्रकाश ची साहेब त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. प्रवीणजी लहानगे त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू आणि थँक्यू डीजे. षटकारासाठी आपण बघतायत आदरणीय व्यक्तिमत्व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष माननीय नवीनचंद्र बांदिवडेकर साहेबांच्या माध्यमातून षटकारांसाठी 500 रुपये होते आणि पहिला मानकरी आपल्याला सापडलाय. इथे बॅक टू बॅक दुसरा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, तोही नो मॅच लँडला पडलाय. सन्मान्य शैलेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अवघ्या 4 धावांची गरज आहे आणि मॅच फिनिशर म्हणून आपण बघूया स्ट्राईकवरती आहेत ते प्रतीक म्हात्रे. मॅच फिनिशरचा रोल आहे ना मित्रांनो भरपूर मोठा असतो. जेव्हा तुम्ही मॅच फिनिश करता आणि त्यानंतरच्या ज्या मॅचेस असतात त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असतो आणि प्रत्येककडे ती संधी आहे. थोडेसे सफळ झाले. एक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. एक मोठा पटका खेळून मॅचला फिनिश करायचं होतं, मात्र इथे डॉट बॉलची होती उद्घोषणा. प्रज्वलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं विजयाकरता धावांची गरज आहे ती 4 धावा त्या इथनं गरजेच्या